श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपला संसार करत असताना, आपल्या जीवनाचा प्रवास करत असताना जर आपण नोकरी करणारी स्त्री निवडत असेल तर श्रोते हो, ती घर सांभाळू शकत नाही हे आपल्याला मान्य करावं लागेल. जर तुम्ही तुमची काळजी घेणारी आणि तुमचं घर पूर्ण सांभाळून घेणारी गृहिणी निवडली असेल तर श्रोते हो, ती पैसा कमवत नाही हे तुम्हाला मान्य करावं लागेल. जर तुम्ही आज्ञाधारक स्त्री निवडत असाल तर तुम्ही हे मान्य केलं पाहिजे की ती तुमच्यावर अवलंबून आहे आणि तुम्ही तिचं जीवन निश्चित केलं पाहिजे. श्रोते हो, जर तुम्ही एखाद्या कणखर स्त्रीसोबत राहायचं ठरवलं तर ती कठोर आहे आणि तिला तिचं स्वतःचं मत आहे हे तुम्हाला मान्य करावं लागेल. श्रोते हो, जर तुम्ही सुंदर स्त्री निवडली तर मोठा खर्च स्वीकारावा लागेल. जर श्रोते हो, तुम्ही यशस्वी स्त्रीसोबत राहायचं ठरवलं तर तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की तिच्याकडे चारित्र्य आहे आणि तिचं स्वतःचं ध्येय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिच्याकडे महत्त्वाकांक्षा आहे. श्रोते हो, परिपूर्ण अशा गोष्टी कोणत्याच नसतात. प्रत्येकाचं आपलं असं स्वतःचं कोड असतं जे आपल्याला अद्वितीय बनवतं. म्हणून श्रोते हो, थोडंसं थांबा आणि विचार करा. या विचारासोबत चालावं लागेल. बघा पडतंय का? नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. नात्यात दुरावा आला म्हणून समोरच्याचं मन दुखेल असं कधीच वागायचं नसतं. कधीतरी तेच नातं आपल्यासाठी खूप स्पेशल होतं हे नेहमी लक्षात ठेवायचं. चेहऱ्यामागचा चेहरा हा स्पष्ट दिसला की माणूस एकतर खूप जवळचा होतो, नाही तर कायमचा दुरावतो. भगवंत जसा ठेवेल तसंच राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. ठेविले आनंद तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. स्वातंत्र्य म्हणजे मनमानी करत मनाला वाटेल तसं वागणं नव्हे, तर स्वतःच्या मनानं शिस्त पाळणं आणि संस्कृती जपत काळासोबत चालणं. खरं आयुष्य तेव्हा सुरू होतं जेव्हा सर्व आपलेच आहेत. हा सर्वात मोठा गैरसमज दूर होतो. व्यवसायात मिळणारा पैसा हा लगेच दिसतो, पण तो मिळवण्यासाठी घेतलेलं कष्ट, सहन केलेला अपमान, केलेली तडजोड हे कोणालाही दिसत नाही. आयुष्यात कोण कसं वागलं या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढं कसं वागायचं याचा विचार केलेला चांगला. आपल्यामध्ये इतकं सामर्थ्य हवं की आपल्याला त्रास देणाऱ्यांची दखल ही भगवंतानं घेतली पाहिजे. जगताना संघर्ष वाट्याला आला तरच बहरणारा क्षण हा मनासारखा असतो. सहनशक्ती संपल्यावरच मनाचा दगड होतो, मग तो फक्त स्वतःचा विचार करतो. घराचा उंबरठा हा जबाबदारी मागे टाकण्यासाठी नाही, तर जबाबदार बनण्याची एक नवीन सुरुवात म्हणून ओलांडला जात असतो. जिवंत माणसांच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार. आनंदी व्हायचा असेल तर स्तुती ऐका आणि मोठं व्हायचं असेल तर निंदा ऐका. आयुष्यात दुसऱ्याची जागा घेण्यापेक्षा स्वतःची जागा बनवली तर आयुष्यात पुढे जाणं सोपं होतं. सुख हे क्षणिक असतं. ते दवबिंदू सारखं घडीवर चमकतं आणि हाती येण्याआधी
उडून जातं. म्हणून माणसानं केव्हाही समाधान शोधावं, जे छोट्या छोट्या गोष्टीतही आयुष्यभर चेहऱ्यावर आनंद कायम ठेवतं. एखाद्याचा पराभव करणं फार सोपं असतं, मात्र एखाद्याला जिंकणं हे खूप अवघड असतं. मंदिरात जावं तेव्हा फक्त श्रद्धा आणि शांत मन घेऊन जावं, कारण देव भावनेला ओळखतो, शब्दांना नाही. आयुष्य एखाद्या खेळासारखं असतं. खेळणं बनायचं की खेळाडू हे आपल्या हातात असतं. डोळे हे तुमच्या भावनांचे उत्तम निर्देशक आहेत. ज्या डोळ्यात कधी कधी क्रोर्य दिसतं, त्याच डोळ्यात कधी कधी करुणाही दिसते. डोळ्यांची भाषा ज्याला कळते त्याला पुस्तकातल्या भाषेची जरुरी नसते. प्रत्येकाचा एक ठराविक काळ असतो, त्यानंतर ना वेळ असते ना किंमत. कारण नसताना सोडून गेलेल्या लोकांना कारण असलं की आयुष्यात परत घेऊ नका. मनाचा मोठेपणा आणि स्वभावातला चांगुलपणा दागिन्यापेक्षा जास्त शोभिवंत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसं यायलाच हवीत, त्याशिवाय निस्वार्थी माणसांची किंमत समजत नाही. जीवनात हव्या असलेल्या गोष्टी खूप उशिरा मिळतात. जेव्हा मिळतात तेव्हा आपली आवड संपून गेलेली असते. कमजोर कोणीच नसतो, मजबुरीमुळं माणूस कमजोर होतो आणि भंगार लोक या गोष्टींचा फायदा घेऊन स्वतःला तोफ समजतात. सत्याचे सारेच वैरी असतात, खोट्याचे मात्र पावलोपावली कैवारी असतात. संघर्षाच्या मातीत जन्म झालेल्या व्यक्तीस पराभवाची भीती वाटत नसते. सर्व सहज मिळेल इतकं आयुष्य सोपं नसतं. गरिबांची कधी चेष्टा करू नका, कारण श्रीमंत व्हायला वेळ लागतो, पण गरीब व्हायला वेळ लागत नाही. माणसाचं खरं भांडवल हे पैसे नसून त्याचे विचार आहेत, कारण पैसे दुसऱ्यांच्या खरेदीत जातात, पण विचार स्वतःकडेच राहतात. काहीही वाचत राहिलं की चष्मा लागू शकतो, पण चांगलं काही वाचत राहिलो तर नवी दृष्टी लाभू शकते. सक्सेसफुल होण्यामागं वाईट परिस्थितीचा आणि लोकांनी मारलेल्या टोमण्यांचा खूप मोठा हात असतो.